नमस्कार अमरावती. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता अमरावतीत उमटले आहेत. शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आक्रोश मोर्चा काढत सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकातून शेकडो विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. हातात फलक, घोषणाबाजी आणि विविध मागण्यांसह विद्यार्थ्यांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या मोर्चाद्वारे विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. विविध विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनीही या मोर्चात सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित सौम्य लाठीचार्जचा निषेधही यावेळी करण्यात आला. आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत आपल्या भावना व्यक्त करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. माझं नाव वैभव अभ्यंकर आहे. मी लॉ ग्रॅज्युएट आहे दिल्ली युनिव्हर्सिटीमधून. आणि जे जंतर मंतरवरती मागच्या 25 दिवसापासून धरणे आंदोलन सुरू आहे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी, तर तो जो राजीनामा आम्ही मागत आहे ते एक अकाउंटेबिलिटी मागत आहे. जे गव्हर्नमेंट आहे त्यांच्याकडून आम्हाला एक ट्रान्सपरन्सी पाहिजे आहे. जे मागच्या 10 वर्षात 85-80 पेक्षा पेपर लीक्स झाले, त्याच्यामध्ये लाखो मुलांचा जो संघर्ष आहे, जो त्यांचा भविष्य आहे ते धोक्यामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर 22च्या अधिक जास्त मुलांनी त्याच्यामध्ये सुसाईड केलेलं आहे. तर हे सुसाईड नसून हे इन्स्टिट्यूशनल मर्डर्स आहे. आणि जसं रोहित जो HCUमध्ये त्यांनी सुसाईड कमिट केला होता ते पण एक इन्स्टिट्यूशनल मर्डर होता. डॉक्टर अनिता हे नीटच्या पेपरसाठी सेफगार्डिंगसाठी सुप्रीम कोर्टमध्ये गेली होती. तिचा निकाल तिच्या फेवरमध्ये न आल्याने तिनं पण सुसाईड केलं. तर ते सुसाईड नसून इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे. आणि जो धर्मेंद्र प्रधान हे इस्तिफा देत नाही आहे, जे रेजिग्नेशन देत नाही आहे, तर आम्हाला त्यांचं एवढंच मागणं आहे की आम्ही तुम्हाला तिथे बसवलेलं आहे ना, की तुम्ही तुमच्या मनाने तुमची हे राजेशाही नाही आहे. आणि हे जे आपण रुलिंग क्लास रुलिंग गव्हर्नमेंट म्हणतो, हा रुलिंग गव्हर्नमेंट नसून हे आपल्यासाठी आपण बसवलेली जे गव्हर्नमेंट आहे ते आहे. रुलिंग क्लास म्हणजे आपलं राजेशाही नाही आहे. तर त्याच्यामुळे इथल्या जे धर्मेंद्र प्रधान आहे आणि नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट आहे यांनी किती सगळे असे एज्युकेशनसाठी घोटाळे केलेले आहे. त्याच्यानंतर जे कोठारी कमिशन होतं 1966मध्ये जेव्हा आलं होतं, त्यांनी म्हटलं होतं एज्युकेशनवर मिनिमम 6% GDPचा खर्च झाला पाहिजे. आणि युनेस्कोचा प्रिस्क्राईब एक फॉर्म्युला आहे, मेथड आहे. ते म्हणतात की 4.1 to 4.9पर्यंत एवढा GDPचा जो खर्च आहे तो झाला पाहिजे. तर आपल्या इथे 2021 पासून ते 2025पर्यंत आपण बघत आहे आणि 2.9, 2.7, 2.8 असा आपल्या GDPचा खर्च होत आहे. आणि हा आजचाच नाही आहे, तर हा 1986मध्ये जेव्हा नवीन NEP आलं होतं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलं होतं, त्यांनी पण अफिलिएट केलं होतं की कोठारी कमिशननं जे सांगितलं होतं एज्युकेशनवर 6% प्लस 6%, ॲटलीस्ट 6% GDPचा खर्च व्हावा, तो पण खर्च याचं जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ते करत नाही आहे. आणि जे हायर एज्युकेशनमध्ये जेवढा खर्च करायला पाहिजे, जेवढी पब्लिक पॉलिसीजमध्ये त्यांनी एज्युकेशनवर खर्च करायला पाहिजे. हेच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी आम्हाला अकाउंटेबिलिटी द्यावं आणि त्यांनी आपलं रेजिग्नेशन द्यावं आणि त्याच्यासोबत नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटनं सुद्धा त्यांचं रेजिग्नेशन द्यावं. तर हेच आमची एक मागणी आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हाधिकारी चौक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलन शांततेत पार पडले. मोर्चाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत आपल्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. तसेच आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक संवाद साधण्याचे आवाहनही सरकारला करण्यात आले. जंतर मंतरवर आतापर्यंत शांतपूर्वक चालू होतं, परमिशन घेऊन सर्व गोष्टी चालू होत्या. पण आज तो सकाळी लाठीचार्ज केला पोलिसांनी, तो खरंच निषेधार्थ आणि भारतासाठी काळा दिवस म्हणून आज झाला पाहिजे घोषित. का बरं तुम्ही विद्यार्थीच्या भविष्यावर तुम्ही लाठीचार्ज केला, त्या टाईमला शेतकरी होता त्या टाईमला लाठीचार्ज केला. आणि काल गुंडेशाही पद्धतीने तुम्ही सोनम वांगचुकला त्या दिवशी उचललं, ते किडनॅपिंगच म्हटलं तरी खरं राहील. आणि ह्या पद्धतीने जर भारतात असं होत असेल तर आम्हाला विद्यार्थ्यांना समोर येऊन आणि विद्यार्थी संघटना सर्व येऊन विरोध करावा लागेल. आणि नीट पेपर फुटी असो किंवा TET घोटाळा असो, ह्या प्रकारे जर पैशाचा व्यापार चालत असेल तर आम्ही याचा निषेध करतो आणि आमच्या भविष्यावर हा काळा दिवस म्हणून साजरा करूया. आणि आमच्या भविष्य खराब करण्याचं काम एक सरकार करत आहे. आणि धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा दिलाच पाहिजे, नाही दिला तर PO म्हणून तरी दिला पाहिजे. प्रकार करणारे ते व्यक्ती होते, ते कोणत्या विचाराने आले ते माहीत नाही. पण हा आपला एक व्यक्ती म्हणून किंवा काही करून
तो व्यक्ती लढतोय, तुम्ही त्याच्यावर विरोधात जाताय. माणसाचा विरोध नका करू, विचाराचा विरोध केला तरी चालेल, पण तुम्ही माणसाच्या विरोधात जाताय. द्या तो माणूस त्याचं काम करतो, शांतीपूर्वक करतो, ना कोणा त्रास देतोय. आणि जंतर मंतर हा एकटाच गव्हर्नमेंट प्रॉपर्टी असून एक जनतेची प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे जनता तिथे राहू शकते. Good afternoon everyone, this is Mrunmayee Kulkarni. Ever since we were children, we learned in our schools that India is the largest democracy. That's how we grew up. And today we see that this is not the reality, this is not the India that we chose. Education is a fundamental right that every student deserves. It is the duty of NTA, it is the duty of educational minister to be able to protect education, to be able to protect the rights of students. And if you cannot do that, be accountable, resign. दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ अमरावतीत निघालेल्या या आक्रोश मोर्चामुळे शहरात काही काळ आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.